या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मागील 2 महिन्यांपासून मोटरसायकल चोरीचे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्याचा तपास करण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। 18 सप्टेंबर 2025 रोजी जेल रोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यावरून एक विधी संघर्षग्रस्त बालक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी हिंदू स्मशानभूमी अक्कलकोट रोड शांती चौक सोलापूर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून जेल रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील अंमलदार त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता त्या ठिकाणी एक विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आला। त्याच्याकडून जेल रोड पोलीस ठाण्याकडून एकूण 5 मोटरसायकली, MIDC पोलीस ठाण्याकडील 1 मोटरसायकल तसेच आरोपी नामे एजाज अहमद युसुफ बागवान राहणार विजापूर वेस्ट शुक्रवार पेठ सोलापूर याच्या ताब्यातून 1 मोटरसायकल, मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील 1 मोटरसायकल असे एकूण 8 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। सदर मोटरसायकलींची एकूण किंमत 3,30,000 रुपये या किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। जेल रोड पोलीस ठाण्याकडील आणि MIDC पोलीस ठाण्याकडील गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत। ही कामगिरी M राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार MD नदाफ, शरीफ शेख, पोलीस हवालदार धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ यसलवाड, उमेश सावंत, युवराज गायकवाड, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे यांनी केली आहे। जेल रोड पोलीस ठाण्याकडील DP पथकातील कर्मचारी युवराज गायकवाड आणि उमेश सावंत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून की 2 इसम मोटरसायकल चोरी केलेले आहेत अशा मिळालेल्या बातमीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार आणि DP पथकाचे प्रमुख श्री संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पाठपुरावा करण्यात आला आणि त्याच्यावरून एक आरोपी एजाज बागवान आणि एक विधी संघर्षगत बालक ज्याचं वय साधारणपणे 17 वर्ष आहे या दोघांकडून म्हणजे विधी संघर्ष बालकाकडून एकूण 7 गाड्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि एजाज बागवान याच्याकडून 1 मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे। असे एकूण 8 मोटरसायकली जेल रोड पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। त्यापैकी 6 मोटरसायकली या जेल रोड पोलीस ठाण्याच्या विविध गुन्ह्यातील आहेत। 1 मोटरसायकल ही MIDC पोलीस ठाण्याकडील आहे आणि 1 मोटरसायकल ही मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील आहे। अशा एकूण 8 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याची जवळजवळ किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे। अशी चांगली कामगिरी जेल रोड पोलीस ठाण्याने केलेली आहे। आरोपीचं पूर्वीचं रेकॉर्ड नाही, परंतु हे सर्व आरोपी हे जॉय रायडिंग म्हणजे मोटरसायकली चोरायच्या, फिरवायच्या, पेट्रोल संपले की सोडून द्यायच्या अशा पद्धतीची यांची मोडस आहे आणि त्यांना आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांच्याकडून माल हस्तगत केलेला आहे। 17 वर्षाचा जे मुलगा जे चोरीचं कार्य केलेलं आहे त्याच्या पाठीशी कोण आहे असं हे तरुण पाठी असं दिसत नाही सध्या तपासामध्ये, त्याच्याबद्दल तपास चालू आहे। परंतु हे ह्याचा जो मित्र आहे बागवान किंवा इतर मुलं असतील हे गाड्या कुठेतरी घ्यायची, फिरवायची, सोडून द्यायची अशाच पद्धतीची त्याची पद्धत आहे। काय गाड्या चोरून विकत होते का काय? नाही, अगोदर सांगितलं की जॉय रायडिंग गाड्या चोराच्या, सोडून द्यायच्या अशा पद्धतीने गाड्या मिळालेल्या आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।